नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा एक शॉर्ट व्हिडिओ असणार आहे ज्याच्यात आमचा अचानक प्लॅन ठरला चिकन 65 बनवायचा. ही झटकेपट एक रेसिपी आहे आणि मुलांना खूप आवडती, मलाही आवडते खूप चिकन 65. तर बघत राहा व्हिडिओ आणि सांगा मला कमेंट करून की तुम्ही ट्राय केलं का ही रेसिपी आणि तुम्हाला आवडली का. तर स्टे ट्यून. चिकन ब्रेस्टचे छोटे छोटे क्यूब्स घेतलेत कट करून आणि मॅरिनेशनसाठी त्याच्यात रेड चिली पावडर, मीठ, ब्लॅक पेपर पावडर आणि हे तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि एक अंडं टाकलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवणार आहे. ह्या पद्धतीनं असं सगळं चांगलं मिक्स केलेलं आहे. तर आता हे एक 15-20 मिनटं तरी मॅरिनेट करायला ठेवून देऊ आणि नंतर ना मग त्याला फ्राय करू, डीप फ्राय. तेल गरम करायला ठेवलं होतं, तर तेल आता तापलं आहे आणि 15-20 मिनटं होऊन गेले आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं. तर आता आपण हे मस्तपैकी एक क्यूब्स टाकून डीप फ्राय करून घेऊयात. मस्तपैकी आता तेल तापलेलं आहे, आपण सगळे क्यूब्स एक टाकून डीप फ्राय करून घेऊ. आता मस्तपैकी आता फ्राय झालेलं आहे. लालसर कलर आला की समजून घ्यायचं की ते चांगलं फ्राय झालं असेल आतनं पण. तर आता काढून घेऊयात आपण हे सगळे. आता सगळं फ्राय करून झालंय. असं मस्त लालसर कलर आला. ते असं पण खाऊ शकता तुम्ही. हे सगळं आहे आलं, लसूण, कढीपत्ता आणि मिरच्या. आलं लसूण असे चॉप करून घेतलंय आणि हे चिली सॉस, टमॅटो सॉस आणि सोया सॉस हे आता कढईत टाकून फ्राय करून घ्यायचं. आलं लसूण टाकलंय आता कढईत, ते मस्त लालसर फ्राय करून घेऊ आणि मग बाकीच्या गोष्टी पण टाकली. मिरचीला असं मधनं कट केलंय, नाहीतर मिरची अशी उडती. कढीपत्ता पण टाकला आता आपण. कढीपत्ता पण फ्राय करू त्यात थोडासा, त्याला मस्त वास येतो. सगळे सॉस टाकू त्याच्यात. पटकन फ्राय करून घ्यायचं, नाहीतर सॉस खाली लागतो, थोडंसं गळायला आल्यासारखं लागतं. सॉस टाकलं की लगेच थोडंसं फ्राय करून त्याच्यात चिकन टाकून द्यायचं, जे चिकन आपण डीप फ्राय केलं होतं ते. मग सगळं मस्तपैकी मिक्स करायचं. मस्तपैकी आता सगळं फ्राय करून घ्यायचं, थोडंसं मिक्स करायचं आणि ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आपलं चिकन 65. गरम गरम तयार झालेलं आहे आपलं चिकन 65. तर करा ट्राय तुम्ही पण ही रेसिपी, बघा कसं लागतंय आणि कमेंट करून नक्कीच सांगा. चला आता आम्ही एन्जॉय करतो चिकन 65 आणि तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आणि नक्कीच कळवा मला की कशी होती. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.